राग, नाराजी आणि मत्सर यांनी इतरांचे हृदय बदलत नाही, परंतु फक्त आमचे हृदय बदलते, आणखी पापात अडकण्यासाठी. काय आमचे प्रयत्न पापातून बाहेर पडण्याचे आहेत की पापात अडकण्याचे आहेत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आज आपण शास्त्रे या पुस्तकाच्या अखेरच्या भागाचे अध्ययन करणार आहोत. हा संपूर्ण काळ आम्हाला राजनैतिक अराजकता, बेबंदशाही आणि गोंधळ यांनी भरलेला दिसतो. त्यावेळी इस्रायलांना कोणी राजा नव्हता आणि ज्याला जसे बरे दिसे तसे तो करीत असे. तसेच त्या काळी सूड विषयक बुद्धिवादाने जोर धरलेला होता. जेव्हा मानवी इच्छेला वाव जास्त असतो तेथे परमेश्वराच्या इच्छेला अजिबात वाव नसतो. अशा विचित्र परिस्थितीत इस्रायल लोक अडकलेले दिसतात. तर मग जास्त वेळ न दवडता प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आपणाला माहीत आहे की ह्या दिवसांमध्ये आम्ही शास्त्रेच्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत. आज 18, 19, 20 आणि 21 अध्यायांना आम्ही अभ्यासणार आहोत. वेळेअभावी मी सर्व वचने आपणाकरिता वाचू शकणार नाही, परंतु माझी आपणाला विनंती आहे की जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य आपण वाचावेत. दान वंशांच्या लोकांना जो वतनाचा प्रांत मिळाला होता तो पलिष्टी लोकांनी ताब्यात घेतला होता. ते त्या ठिकाणी वस्ती करून राहत होते. त्यांना वाटले की त्यांना राहण्याकरिता अधिक जागेची आवश्यकता आहे. इस्रायलमध्ये त्यावेळी कोणीच राजा नव्हता. तो काळ इस्रायलांकरिता फार गोंधळाचा, बेबंदशाहीचा होता. त्यांचे पुढारीपण करण्याकरिता योग्य पुढारी नव्हता. 18 अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं की त्या काळी इस्रायलाचा कोणी राजा नव्हता. त्यावेळेस दान वंशाचे लोक राहण्यासाठी जागा शोधित होते, कारण इतर इस्रायली लोकांबरोबर त्यांना त्यांच्या वाट्याचे वतन अद्याप मिळाले नव्हते. यहोशुवाच्या पुस्तकात आपण पाहिले श्रोत्यांनो की कुठल्याही वंशजांच्या लोकांनी जो वतनाचा देश देण्यात आला होता त्याला पूर्णपणे ताब्यात घेतले नाही. आणि दान वंशाच्या लोकांबद्दल जे उत्तरेकडील भागात होते त्यांच्या बाबतीत निश्चितच हे खरे होते. दान वंशाच्या लोकांना समस्येचा सामना करावा लागला. इतकेच नाही, परंतु इतकी वाईट स्थिती होती की त्यांना डोंगराळ भागसुद्धा घ्यावा लागला. 18 अध्याय 2 वचन, तेव्हा दान वंशजांनी आपल्या कुळातल्या लोकातून 5 शूरवीर निवडले आणि त्यांना सरा व अष्टावोल येथून देश हेरून पाहण्यास पाठविले. त्यांना ते त्या प्रांताची पाहणी करा असे म्हणाले. ते एफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखाच्या घरापर्यंत आले व तेथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. दानी वंशाच्या लोकांनी आपल्या संपूर्ण कुळामधून एकूण 5 शूरवीरांना पाठविले, ह्यासाठी की त्यांनी दानच्या वंशाच्या लोकांना राहण्यासाठी आणि सीमा वाढविण्यासाठी काय केले जावे ह्याकरिता तो भाग पाहून यावा. प्रवासाच्या अंतर्गत आम्हाला दिसतं की ते मिखाच्या घरी आलेत. 3 आणि 4 वचने पहा काय सांगतात. ते मिखाच्या घराजवळ असताना त्यांनी त्या तरुण लेव्याचा आवाज ओळखला. तेव्हा ते तिकडे जाऊन त्याला विचारू लागले, तुला येथे कोणी आणले? तू येथे काय करतोस? तुझे येथे काय काम आहे? त्याने त्यांना उत्तर दिले, मिखाने मला वेतन देऊन ठेवले असून मी त्याचा पुरोहित झालो आहे. एवढे त्याने माझ्यासाठी केले आहे. श्रोत्यांनो, हा लेवी पुरुष कोणी नसून भाड्याने ठेवलेला पुरोहित होता. पुष्कळशा मंडळात असे भाड्याचे प्रचारक आहेत ज्यांच्यावर परमेश्वर दयादृष्टी करो. हे भाड्याने घेतलेले प्रचारक थोड्या लोकांमध्येच प्रचार करत राहणे पसंत करतात. आज हे भाड्याने घेतलेले प्रचारक परमेश्वराच्या वचनाला न घाबरता, पक्षपात न दाखवता सांगणे पसंत करीत नाहीत. ह्या लेवी पुरुषाने समझोता केला होता. ही वेळ समझोता, भ्रष्टाचार, गोंधळ, बेबंदशाही जे लोकांच्या परमेश्वरापासून दूर जाण्याचे एक चिन्ह होते त्याची होती. आज आम्ही सुद्धा अशाच समयात आहोत. आमच्या लोकांनी आज अनेक गोष्टींशी समझोता केलेला आहे. मंडळांमध्ये भ्रष्टाचार, गोंधळ, बेबंदशाही ही फार प्रमाणात वाढलेली आहे. आमची समस्या आहे
परमेश्वराचे वचन जे आमच्या सर्व अधिकाराचा पायवा आहे त्याच्याकडे आणि येशू ख्रिस्ताकडे जो ह्या वचनात प्रगट करण्यात आलेला आहे त्याच्याकडे आम्ही वळत नाही. 5 आणि 6 वचने पहा. ते त्याला म्हणाले, ज्या प्रवासाला आम्ही निघालो आहोत तो यशस्वी होईल की नाही हे देवाला विचारून पहा. तो पुरोहित त्यांना म्हणाला, तुम्ही खुशाल जा. ज्या प्रवासाला तुम्ही निघाला आहात तो परमेश्वराला मंजूर आहे. हे ह्या भाड्याने ठेवलेल्या प्रचारकाचे गोड बोलणे होते जे त्यांच्या कानाला फार मधुर लागले आणि त्यांना ते पसंत पडले. हे 5 पुरुष ह्याच विचारात वापस गेले की जे काही ह्या लेव्याने सांगितले ते महत्त्वाचे आहे. 9 ते 11 वचने वाचूया. त्यांनी म्हटले, आम्ही तो प्रदेश पाहिला असून तो फार उत्तम आहे. चला उठा, आपण त्या लोकांवर हल्ला चढवू. तुम्ही स्वस्थ का बसला आहात? तेथे जाऊन तो देश ताब्यात घेण्याबाबतीत काही हायगाय करू नका. तेथे गेल्यावर निश्चिंत राहणारे लोक तुम्हाला आढळतील. तो देश विस्तीर्ण असून देवाने खरोखर तो तुमच्या हाती दिला आहे. ती जागाच अशी आहे की तेथे जमिनीच्या कोणत्याही उत्पन्नाची कमतरता नाही. तेव्हा सरा व अष्टावोल येथून दान कुळातले 600 पुरुष सशस्त्र होऊन निघाले. श्रोत्यांनो, अजून एक चांगली बातमी जासूस घेऊन गेलेत. त्यांनी सांगितले की दानी लोकांनी लैश ह्या ठिकाणी वस्ती करायला पाहिजे, स्थायिक व्हायला पाहिजे. त्यांनी सांगितले की तो प्रदेश फार उत्तम आहे. 600 हत्यारबंद योद्ध्यांना तयार करण्यात आले जे आपल्यासोबत कुटुंबियांना आणि धनसंपत्ती व जे काही त्यांच्याजवळ होते त्याला घेऊन गेलेत. पुन्हा एकदा ते त्यांच्या वाटेवर असलेल्या मिखाच्या सुंदर घराजवळ येतात. ह्या ठिकाणी ते थांबतात आणि मिखाच्या घरी जाऊन त्याची संपत्ती विशेष करून कोरीव मूर्ती, एफोद, कुलदेवता आणि ओतीव मूर्ती ह्यांना लुटतात. दानी वंशाच्या लोकांनी लैश आपल्या ताब्यात घेतले, आग लावली आणि पुन्हा त्याला वसवले आणि त्यात राहायला लागले. लैशला दुसरे नाव देण्यात आले आणि ते होते दान. 12 ते 31 वचने आपण वाचू शकता. ह्या ठिकाणी आम्हाला खऱ्या धर्मत्यागाचे चित्र दिसते. योनाथान कोण आहे? योनाथान मोशेचा नातू होता. श्रोत्यानो, हे लोक परमेश्वरापासून फार दूर गेलेत. आपणाला आठवत असेल की परमेश्वराच्या तर्फे बोलत असताना मोशेने काय म्हटले होते? माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. आणि ह्या ठिकाणी मोशेच्या नातूजवळ, योनाथानाजवळ आम्हाला एक मूर्ती दिसते जो एक याजक होता. ही फारच दुःखाची गोष्ट आहे श्रोत्यानो. धर्मत्याग फार भयंकर गोष्ट आहे. कुठल्याही राष्ट्राच्या समस्या धर्मापासून वापस फिरण्याने सुरू होतात. अगदी हेच इस्रायल राष्ट्रासोबत झाले. ते परमेश्वरापासून फार फार दूर गेलेत. आता आपण 19व्या अध्यायाला पाहूया. ह्या आधीच्या भागात आम्ही पाहिले की राष्ट्राचा अधपात धर्मापासून दूर जाण्यामुळे, धर्मत्यागामुळे कशा प्रकारे होतो. येथून अधपात आता दुसऱ्या स्तरावर पोहोचतो. हा स्तर आहे नैतिक अधपात. या भयंकर अधपाताचे चित्र शास्त्राच्या पुस्तकाच्या शेवटल्या अध्यायांमध्ये प्रस्तुत केल्या गेले आहे आणि ह्यासोबतच शास्त्रेच्या पुस्तकाची समाप्ती होते. ह्या घटना चक्राचा केंद्रबिंदू आहेत. बिन्यामिनाचा वंश हा वंश एका अनैतिक पापामध्ये लिप्त होता, ज्यामुळे यादवी युद्ध प्रारंभ झाले. ह्या अनैतिकतेची सुरुवात बिन्यामीन वंशातल्या काही लोकांपासून झाली. ह्या लोकांनी एका लेव्याच्या रखेलसोबत फार वाईट दुष्ट व्यवहार केला आणि तिच्यासोबत इतके कुकर्म केले की ती मरण पावली. बाकी वंशाच्या लोकांनी ह्या लज्जास्पद कार्याविषयी ऐकून बहिष्कार करण्याचे ठाणले. ह्या वेळेचा अंत भ्रष्टाचार आणि बेबंदशाहीने झाला आणि ह्याच भ्रष्टाचार आणि गोंधळासोबत शास्त्रेच्या पुस्तकाचा सुद्धा शेवट झाला, ज्याच्या शेवटल्या वचनात लिहिले आहे की त्या काळी इस्रायलला कोणी राजा नव्हता आणि प्रत्येक माणूस त्याला जे योग्य वाटे त्याप्रमाणे करी. 19वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात की त्या काळी इस्रायलात कोणी राजा नव्हता. तेव्हा एक लेवी एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातल्या मध्यभागात बेथलेम येथे उपरी म्हणून राहत असे. त्याने यहुदातील एक उपपत्नी ठेवली होती. एकदा रागाच्या भरात ती त्याला सोडून यहुदातील बेथलेहेम यहुदा येथे आपल्या बापाच्या घरी गेली व तेथे 4 महिने राहिली. हे 2 वचने इस्रायलांच्या त्यावेळच्या जीवनाविषयी एक नवीन गोष्ट सांगतात आणि ही गोष्ट रोमकारास पत्र
1 ते 3 अध्यायांचे एक चांगले उदाहरण आहे. श्रोत्यानो, काय आपण एखाद्या अशा प्रकारच्या चरित्रहीन स्त्रीशी विवाहाची कल्पना करू शकता? ह्या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे तो लेवी होता आणि त्याच्याबद्दल तर ही गोष्ट फार दूर होती. तिने वेश्या व्यवसाय स्वीकारला आणि त्याला सोडून आपल्या पित्याच्या घरी गेली. लेवी तिच्या मागे मागे गेला. तिच्या पित्याने त्याला फार आदर सत्काराने स्वतःच्या घरी ठेवले आणि हा लेवी पुरुष बरेच दिवस आपल्या सासऱ्याच्या घरी राहिला. नंतर आपल्या रखेलला घेऊन उत्तर दिशेकडे निघाला. ते एक रात्र बिन्यामिनांचे शहर गिबा येथे राहिलेत. एफ्रेम डोंगराळ प्रदेशातील एका वृद्ध पुरुषाने त्यांच्या राहण्याची व्यवस्था स्वतःच्या घरी केली. त्या रात्री जेव्हा तो वृद्ध पुरुष त्यांच्या आदर सत्कारात व्यस्त होता, तेव्हा त्या शहरातल्या काही लोकांनी येऊन त्या लेव्याला बाहेर पाठविण्याची मागणी केली, जेणेकरून त्याच्यासोबत दुष्कर्म करावे. अशीच घटना सदोमच्या नाशापूर्वी सुद्धा घडली होती. कदाचित आपण ती उत्पत्तीच्या पुस्तकात वाचलेली आहे. श्रोत्यानो, लेवीला ह्या कुकर्माकरिता देण्याचा अर्थ होता त्या पुरुषाचा स्वतःचा मृत्यू. हे विचार मनात आणून त्याने त्याच्याऐवजी त्याच्या उपपत्नीला त्यांच्या हाती सोपवले. त्यांनी रात्रभरच नाही परंतु सकाळपर्यंत तिच्यासोबत कुकर्म केले आणि तिच्यावर बलात्कार केला, इतक्या प्रमाणात की ती मृत्यू पावली. हे भयंकर पाप वाचून असं वाटतं की आमच्या देशात सुद्धा असे घडत आहे. कित्येक लहान अजाण मुलींवर आज बलात्कार होत आहेत आणि त्यांचा मृत्यू होत आहे. काही अशा घटना तर रोजच्या आमच्या समाचारपत्रात आम्ही वाचतो, ज्यांची आम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. परंतु श्रोत्यांनो, आमच्या समाजातसुद्धा आज ह्या भयंकर प्रमाणात वाढलेल्या आहेत. ह्या अत्याचारामुळे लेवी क्रोधाने बेभान झाला. ह्या घटनेनंतर त्याने जे केले त्यावरून आम्हाला कल्पना येते की त्यावेळचे लोक किती नीच झाले होते. त्याने आपल्या उपपत्नीचे 12 तुकडे केलेत आणि एक एक तुकडा प्रत्येक वंशाकडे पाठवला. प्रत्येक तुकड्यासोबत त्या लज्जास्पद कार्याचे वर्णनसुद्धा त्याने केले. पुढच्या 2 अध्यायांमध्ये ह्या विषयी राष्ट्राने जी प्रतिक्रिया प्रगट केली त्याचे वर्णन आम्हाला वाचायला मिळते. धर्मापासून फिरणे, परमेश्वराचा त्याग करणे आणि त्यानंतर नैतिक अधपात, ह्या अधपाताची जी पुढची दशा जी इस्रायल राष्ट्रात दिसली आणि जी प्रत्येक देशामध्ये होते ती म्हणजे राजनैतिक अराजकता, बेबंदशाही आणि गोंधळ. जेव्हा इस्रायल वंशाच्या लोकांना लेव्याच्या उपपत्नीच्या शरीराचे कापलेले तुकडे प्राप्त झाले, तेव्हा त्यासोबत त्यांना हे सुद्धा माहीत झाले की गिबामध्ये काय झाले. तेव्हा ते सर्व क्रोधाने भरले आणि बन्यामीन वंशजाच्या विरुद्ध झालेत. त्यांना विश्वास पटला की आता नियम आणि व्यवस्थेचे पालन व्हायला पाहिजे. त्या बाबतीत ते लोक आमच्याप्रमाणे बेकायदेशीरपणामध्ये इतके खालच्या तळाला पोहोचलेले नव्हते जितके आज आम्ही आहोत. श्रोत्यानो, जे आम्ही विचार करतो की जितके कमी नियम राहतील तितके चांगले, आम्ही आमच्या विचारात, आमच्या आचरणात, आमच्या व्यवहारात बेकायदेशीरपणा, अत्याचार, वाईट काम ह्यांना मोकळीक देतो. आम्हाला वाटतं की कमीत कमी नियम, व्यवस्था, कमीत कमी बंधने आमच्यावर असावीत. ह्या बाकीच्या वंशाच्या लोकांनी बन्यामीन वंशाच्या लोकांना एक संधी दिली की त्यांनी मुकाट्याने अपराध्यांना, ज्यांनी हे घृणित कार्य केले, त्यांना त्यांच्या हवाली करावे. परंतु त्या अपराध्यांना त्यांच्या हवाली करण्याऐवजी त्यांनी ह्या बाकीच्या 11 वंशाच्या लोकांशी युद्धाची घोषणा केली आणि म्हणून 11 वंशाचे लोक एकत्र झालेत आणि बन्यामीन वंशाच्या लोकांशी युद्ध सुरू झाले. 20 अध्याय पहिली 2 वचने सांगतात, मग दानापासून बेरशेबापर्यंतचे सर्व इस्रायल लोक व गिलादातले लोक बाहेर पडले व त्यांची सर्व मंडळी एकत्र येऊन मिस्पा येथे परमेश्वरासमोर जमा झाली. लोकांचे सर्व नायक आणि इस्रायलाच्या सर्व वंशातले सैनिक मिळून 4 लक्ष धारकरी पायदळ देवाच्या प्रजेच्या मेळ्यात सामील झाले. हे अगदी स्पष्ट आहे श्रोत्यानो की बन्यामीन वंशाची जी सेना शक्तिशाली होती, फार भयंकर होती.
तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. विजयी झाला प्रभू त्या मारणी. सांगा प्रभू उठला. तारणाऱ्या हे प्रभू ये मनी तू वाजला. तारणाऱ्या हे प्रभू ये मनी तू वाजला. सर्व पापे सर्व दुःखे सर्व पापे सर्व दुःखे चालुनी तू घे मला. तारणाऱ्या हे प्रभू ये मनी तू वाजला. सुरुवातीला बन्यामीन वंशाचे लोक विजयी झालेत. त्यांना त्या क्षेत्राचे पूर्ण ज्ञान होते आणि त्यांच्या डोंगराळ भागात इस्रायलच्या प्रचंड सेनेचा काही फायदा नव्हता. ते फक्त आपल्या प्राणाचे आणि संपत्तीचेच रक्षण करीत नव्हते, तर आपल्या क्षेत्राचे सुद्धा रक्षण करीत होते. परंतु अन्य वंशाच्या लोकांना त्यामध्ये वैयक्तिकरित्या काही रुची नव्हती. ह्याविषयी आपण 20 अध्याय 3 ते 16 वचने वाचू शकता. हे पुरुष इतके नेमबाज होते की त्यांच्या गोफणीचा नेम केसभर देखील कधी चुकत नसे. गोफणीने ते इतका अचूक मारा करीत की आज आमची आधुनिक शस्त्रे सुद्धा करू शकत नाहीत. त्यांच्या गोफणीच्या निशाण्यामध्ये येणारा प्रत्येक पुरुष धाराशायी झाला होता. ह्या डावऱ्या लोकांचा निशाणा केसभर देखील कधी चुकला नाही. श्रोत्यांनो, समोरासमोर झालेल्या अनेक लढायांनंतर शेवटी युद्धाचा निकाल लागला. इस्रायलाचे 40,000पेक्षा आणि बन्यामीन वंशातील 25,000पेक्षा जास्त लोक मारले गेले. गिबा शहराची लुटालूट करण्यात येऊन ते जाळण्यात आले आणि तलवारीने प्रत्येक नागरिकाची कत्ल करण्यात आली. बन्यामीन वंशाचे फक्त 600 लोकच कसे जिवंत राहिले हे याच अध्यायात नमूद केल्या गेले आहे. ते रानात रिमोन खडकावर पळून गेले आणि तेथे 4 महिने लपून राहिले. आम्हाला 20 अध्यायाचे 48 वचन सांगते की मग इस्रायल लोकांनी बन्यामीनावर उलटून हाती लागलेली माणसे व जनावरे यांचा संहार केला. शिवाय जी गावे त्यास आढळली ती सर्व आग लावून त्यांनी बेचिराख केली. सूडविषयक बुद्धिवादाचा हा एवढा परिणाम झाला होता. त्यांच्या दृष्टीने त्यांनी जे केले होते ते यथायोग्य होते, पण वास्तवता ती किती घोर शोकांतिका होती. फिनहासाने हे सर्व पाहिले. असे का घडले हे त्याला माहीत होते, पण तो काही बोलला नाही की त्याने काही केले नाही. 21व्या अध्यायात पुनःस्थापनाविषयक बुद्धिवाद या आपल्या गोष्टीच्या 3ऱ्या भागाविषयी आणि पुन्हा एकदा शांती आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाविषयी चर्चा केली आहे. शास्त्रेच्या पुस्तकातील शेवटल्या 3 अध्यायांमध्ये आपल्याला 3 प्रकारची मोठी विलक्षण परिस्थिती आढळून येते. प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीत मूर्खपणा ठासून भरलेला दिसतो. 21व्या अध्यायाच्या प्रारंभीच्या वचनातून ही परिस्थिती जाणवते. स्वतःच ठरविल्याप्रमाणे आणि स्वतःच्याच समर्पित प्रयत्नांनी इस्रायल लोकांनी बन्यामीन वंशाचा जवळजवळ संपूर्ण उच्छेद केला होता. फक्त रानात खडकात लपलेले 600 लोक तेवढे जिवंत होते. त्यांनी आपली सुडाची तीव्र इच्छा पूर्ण केल्यानंतर आपण वाचतो 21वा अध्याय 2 आणि 3 वचन. ते बेथेल येथे गेले आणि संध्याकाळपर्यंत देवासमोर बसून त्यांनी मोठ्याने रडून आकांत केला. ते म्हणाले, हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, आज इस्रायलाचा एक वंश कमी झाला आहे. असे का घडून यावे? श्रोत्यांनो, देवाला असा प्रश्न विचारणे किती हास्यास्पद आहे. त्यांच्या दृष्टीने जे योग्य ते त्यांनी केले होते आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे केल्यानंतरही जे घडून आले त्याबद्दल त्यांनी जवळजवळ परमेश्वरालाच दोषी धरले. लोकांना सल्लामसलत देताना मलाही अशा प्रकारची परिस्थिती आढळून येते. लोक त्यांच्या दृष्टीने जे योग्य ते करतात, स्वतःच आपले निर्णय घेतात आणि मग अत्यंत बिकट परिस्थितीत सापडतात आणि तरीही ते गाऱ्हाणे करतात. देवाने माझ्या जीवनात असे का घडू दिले? देवाला अनेक भयानक गोष्टींसाठी दोष देण्यात येतो.
दोषाचा काही भाग देवावर ढकलल्यानंतर ते पुन्हा एकदा स्वतःचा निर्णय स्वतःच घेतात आणि आपल्या दृष्टीने जे योग्य ते करतात. इस्रायल लोकांपुढे आता जो मोठा प्रश्न उभा राहिला होता तो हा होता की या उरलेल्या 600 बिन्यामिनांना लग्नासाठी वधू कोठून आणावयाच्या. आपला बंधू बन्यामीन ह्याच्या बाबतीत इस्रायल लोकांना पस्तावा झाला, कारण ते म्हणू लागले, आज इस्रायलातून एका वंशाचा उच्छेद झाला आहे. आपण तर परमेश्वराची शपथ वाहिली आहे, आपल्यापैकी कोणीही त्यांना आपल्या मुली द्यावयाच्या नाहीत. तेव्हा त्यातले जे उरले आहेत त्या प्रत्येकाला बायको मिळवून देण्याबाबत आपण काय करावे बरे? स्वतः निवड करावयाची होती तेव्हा ते लोक कसे वागले हे लक्षात घ्या. एका निर्णयापासून अगदी विरुद्ध निर्णयापर्यंत त्यांची वृत्ती डळमळीतपणाची होती. परमेश्वराच्या उत्तराची वाट पाहिल्यानंतर जी न डळमळणारी स्थिर खात्री प्राप्त होत असते ती त्यांच्याजवळ मुळीच नव्हती. श्रोत्यानो, अशाच प्रकारे आम्ही सुद्धा आमच्या जीवनात वागतो हे लक्षात ठेवा. देवाची इच्छा काय आहे हे शोधून काढण्यासाठी कोणीही स्थिरपणे विचार केला नाही. भीतीच्या उगमस्थानावर बोट ठेवले तर शांती प्रस्थापित होईल अशी ह्या लोकांची कल्पना होती. 600 वधू शोधण्याच्या बाबतीतही त्यांची वागणूक कमालीची मूर्खपणाची होती. त्यांचे तर्कज्ञानही मोठे अजीब होते. मिस्पा येथे संबंध राष्ट्राच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याबाबतच्या त्यांच्या मूळ आव्हानात जे उपस्थित राहणार नाहीत त्यांना मारून टाकण्यात येईल अशी भीती दाखवण्यात आली होती. आता त्यांनी आपला पवित्रा बदलला आणि कोण उपस्थित राहिले नाहीत याचा शोध घेण्याचे त्यांनी ठरवले. याबेश गिलाद येथे राहणाऱ्यांपैकी कोणीही तेथे हजर नव्हते असे ज्यावेळी त्यांना आढळून आले त्यावेळी त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. हे शहर यार्देनेच्या ईशान्येस इस्रायलाच्या सरहद्दीवर होते. ते लोक का हजर राहिले नाहीत याची कारण मीमांसा करण्याचे कोणालाही सुचले नाही. या मेळाव्याचे वर्तमान कदाचित त्या लोकांच्या कानावरही गेले नसण्याची शक्यता होती. फिनहास मूग गिळून बसला होता. याबेश गिलाद्यांची बाजू मांडण्याची कोणालाही संधी मिळाली नाही. आपणच निर्माण केलेल्या पेचातून सुटण्याकरिता देवाचे उत्तर मिळविण्याच्या भरात एक अत्यंत हिडीस कृत्य करण्याची योजना त्यांनी आखली. 10 आणि 11 वचने सांगतात की तेव्हा मंडळीने शूर अशा 12,000 लोकांना तिकडे पाठविले. त्यांनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जाऊन याबेश गिलादाच्या रहिवाशांचा बायका पोरासह तरवारीने संहार करा. तुम्ही करावयाची कामगिरी ही की सर्व पुरुष आणि पुरुषांशी संबंध केलेल्या सर्व स्त्रिया ह्यांचा तुम्ही समूळ नाश करावा. श्रोत्यानो, अशा रीतीने पुन्हा एकदा निरपराध लोकांचा त्यांच्याच देश बांधवांनी संहार केला. ज्या अर्थी आपण योग्य तो शेवट करणार आहोत त्या अर्थी त्यासाठी आपण कितीही चुका केल्या तरी काही हरकत नाही अशी ह्या लोकांची धारणा होती. 16 ते 18 वचने आम्हाला सांगतात की मंडळीतील वडीलजन विचारू लागले, बन्यामिनी स्त्रियांचा नाश झाला असल्यामुळे उरलेल्या प्रत्येक बन्यामिनी माणसाला बायको मिळवून देण्याबाबतीत आपण काय करावे? लोक म्हणाले, बन्यामिनाच्या वाचलेल्या लोकांना वतन दिले पाहिजे, म्हणजे इस्रायलातला एक वंश नामशेष होणार नाही. त्यांना मुली देणे आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही, कारण इस्रायल लोकांनी अशी प्रतिज्ञा केली आहे, जो आपली मुलगी बन्यामिनाला देईल तो शापित होईल. परमेश्वराची इच्छा शोधून काढण्यापेक्षा स्वतःच्या प्रतिज्ञा पूर्ण करण्याविषयीच हे लोक दक्ष होते. नंतर 20 आणि 21 वचने सांगतात, तेव्हा त्यांनी विचार केला आणि बन्यामिनांना सुचविले, तुम्ही जाऊन द्राक्षमळ्यात दबा धरून बसावे व पाळत ठेवावे आणि शिलोच्या मुली नृत्यासाठी बाहेर पडताच द्राक्षमळ्यातून बाहेर निघावे आणि त्यांच्यातल्या एकेकीला एकेकाने धरून बायको करण्यासाठी बन्यामीन देशी घेऊन जावे. आणि नंतर शेवटलं वचन आम्हाला सांगतं की यानंतर मंडळी आपापल्या घरी निघून गेली. सर्वजण आपापल्या वंशाकडे व आपापल्या कुळाकडे गेले, जो तो आपापल्या वतनाला परत गेला. श्रोत्यानो, हे पुस्तक किती आश्चर्यकारक आणि आपल्या मानवी स्वभावास धरून आहे. आरंभीच्या काळात आपल्या देवाशी विश्वासू राहून त्याच्या आज्ञा पाळण्याची त्यांनी किती गौरवशाली अभिवचने दिली होती, पण लवकरच त्यांनी मूर्खपणा केला आणि ते देवापासून दूर गेलेत. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आजच्या भागात आपण पाहिले की पाप
आणि अत्याचाराचे चक्र पुन्हा सुरू झालेले आहे. इस्रायल लोक यामध्ये पूर्णपणे अडकून गेले आहेत. अनैतिकता वाढून खऱ्या धर्मत्यागाची परिस्थिती निर्माण झालेली होती. लक्षात घ्या की या गोष्टी आमच्या अधपतनास कारणीभूत आहेत. म्हणूनच सूडविषयक बुद्धिवादापासून दूर राहणे आवश्यक आहे. प्रियांनो, आज आपण जुन्या करारातील शास्त्रे या पुस्तकाचे अध्ययन संपवले आहे. पुढील कार्यक्रमापासून आपण रूथ या जुन्या करारातील आणखी एका पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत. माझी आपणास विनंती आहे की आपण प्रार्थनापूर्वक या नवीन पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी सिद्ध व्हा. परमेश्वर आपणास सहाय्य करो. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी की तू आमची काळजी घेणारा देव आहेस. आम्ही सदैव पापात अडकलेले असू नये यासाठी तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त तू आम्हासाठी दिलास, ज्याच्याद्वारे प्रभूजी आज आम्ही पापापासून मुक्त आहोत, बाहेर आहोत. होय प्रभूजी, आम्ही पापामध्ये पुन्हा पुन्हा अडकू नये याच्यासाठी बापा तू आम्हाला सहाय्य कर. प्रभूजी, आमचं स्वभावामध्ये बदल होऊ दे. आम्ही खऱ्या अर्थाने तुला ओळखावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तू आमचा ताबा घे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.